नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र, आज जुलै महिन्याची 25 तारीख। आज जर का आपण पाहिलं तर कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते जवळपास 900 ते 1600 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसत आहे। अगदी जुलै महिना 5 दिवसांवरती आला तरीही कांद्याला जे काय बाजारभाव आहे ते वाढताना त्या ठिकाणी दिसत नाहीत। याशिवाय पुणे असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या महत्त्वाच्या कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा हा साठवून ठेवलेला आहे। परंतु बाजारभाव कधी वाढणार याची हे शेतकरी त्या ठिकाणी वाट पाहत आहेत। थंडावलेली निर्यात, अपारदर्शी नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून केली जाणारी कांद्याची खरेदी आणि सरकारचं कांद्याबाबत बदलतं धोरण यामुळे बाजारभावाला मोठा फटका बसत आहे। परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे। ऑगस्ट महिन्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील का असा प्रश्न वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारला जात आहे। तर हो मित्रांनो, जर ऑगस्ट महिन्यात या 3 ते 4 गोष्टी जर अनुकूल जर राहिल्या तर कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की वाढतील। नेमक्या ऑगस्ट महिन्यात बाजारभावाचा एकंदरीत ट्रेंड कसा असणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, आगामी काळात जी काय बाजारातील मागणीत त्या ठिकाणी घट झालेली आहे, साठवणुकीच्या काही त्या ठिकाणी मर्यादा आहेत, यासोबतच नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदीला मिळालेला थंड प्रतिसाद आहे। आणि प्रामुख्याने जर का आपण पाहिलं तर कांदा निर्यातीबाबत बांगलादेशने घेतलेलं जे काय आडमोठं धोरण आहे या कारणांमुळे बाजारभावावरती त्या ठिकाणी मोठा इफेक्ट त्या ठिकाणी जाणवत आहे। कांद्याच्या बाजाराची सातत्याने त्या ठिकाणी घसरण होत आहे। विशेषतः नाफेडने जेव्हापासून कांदा खरेदीचे दर जाहीर केले ते की 1435 रुपये, तेव्हापासून ही जी काय घसरण आहे ती प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवू लागली आहे। असं असताना नाफेडची कांदा खरेदी त्या ठिकाणी बंद होणार अशी सुद्धा चर्चा त्या ठिकाणी आता कांदा बाजारामध्ये सुरू आहे। राज्यात नाफेडचे जे काय आहे ते जवळजवळ 22 खरेदी केंद्र सुरू असताना कांद्याला सरासरी या केंद्रांच्या माध्यमातून 1300 ते 1400 रुपये त्या ठिकाणी बाजारभाव मिळताना दिसत आहे। यापेक्षा तर जास्त बाजारभाव हा बाजार समितीत व्यापारी त्या ठिकाणी देताना दिसत आहे। ही जर काय कांदा खरेदी आहे ती सरकारनं जरा धोरण बदलून अधिक पारदर्शी जर का केली आणि बाजार समितीतून डायरेक्ट जर कांद्याची जर खरेदी केली तर ऑगस्टमध्ये कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की वाढेल। बघा शेतकरी मित्रांनो, यासोबतच ऑगस्ट महिन्यामध्ये दक्षिणेचा जो काय कांदा आहे किंवा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातला जो काय कांदा आहे तो हळूहळू त्या ठिकाणी यायला लागणार आहे। एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला जो काय कांदा आहे हा आणि इकडचा दक्षिणेकडचा जो काय कांदा आहे तो एकाच वेळेस जर बाजारामध्ये जर आला तर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी गडगडतील अशी भीती त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। तरी सध्या दक्षिणेकडचा कांदा त्या ठिकाणी निघायला सुरुवात झाली आहे आणि स्थानिक बाजारात मुंगीच्या पावलांनी या कांद्याची एंट्री अगोदरच त्या ठिकाणी झालेली आहे। आता या कांद्याने जर संपूर्ण साऊथची बाजारपेठ जर काबीज जर केली तर महाराष्ट्राच्या कांद्याला त्या ठिकाणी मागणी तिकडे राहणार नाही। आणि यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये जर का सरकारनं सकारात्मक पावलं उचलून जर का नवीन बाजारपेठा जर शोधल्या, नवीन देशामध्ये आपले व्यापारी संबंध जर का व्यवस्थित जर केले तर हा जो काय भरमसाठ उत्पादित होणारा जो काय कांदा आहे तो त्या निमित्तानं त्या ठिकाणी बाहेर निर्यात करता येईल आणि परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगले दिवस येईल। बघा शेतकरी मित्रांनो, आता तज्ज्ञांच्या मते ज्यावेळेस देशांतर्गत पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता असते तेव्हा त्या ठिकाणी चायनासारखा देश आहे किंवा पाकिस्तानसारखा देश आहे यासारख्या प्रमुख कांदा निर्यातदार देशांकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो। आता हे जे काही देश आहे चायना आणि पाकिस्तान हे खूप कमी दरानं त्या ठिकाणी जे काय भारताचे जे ग्राहक आहे या ग्राहकांना ते काय कांदा पुरवत आहेत। आता यासाठी भारतीय जे काय निर्यातदार आहेत त्यांना 1.9% जो काय अनुदान प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं तर त्यामध्ये वाढ करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। तरच भारत हा जो काय आहे तो पाकिस्तान आणि चायनाच्या कांदा दराला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या ठिकाणी टक्कर देऊ। त्या ठिकाणी लोकमत वृत्तपत्राच्या माहितीनुसार कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा निर्यातदार क्षेत्रातील जे काय तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या जो काय बाजार आहे किंवा कांद्याच्या जे काय मार्केट आहे त्या मार्केटमध्ये कांद्याचा बफर स्टॉक जर आला तर कांद्यावरील प्रोत्साहन राशी ही कमी करणं हा याच्यावरचा एक उपाय त्या ठिकाणी असू शकतो असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे। आणि हा उपाय जर केला तर कांद्याच्या दरामध्ये भाववाढ त्या ठिकाणी होऊ शकते। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी कांदा उत्पादित करताना इथून पुढे त्या ठिकाणी बाजाराची नेमकी दिशा काय आहे, आवक किती आहे, पुरवठा कसा आहे, निर्यात कशी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या ठिकाणी कांद्याची लागवड इथून पुढे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे। आणि जो कांदा तुमच्याकडे स्टॉकमध्ये आहे तो सुद्धा कांदा त्या ठिकाणी रोजचे बाजारभाव तुम्ही पाहून त्या ठिकाणी त्याची विक्री टप्प्याटप्प्याने जर का केली तर तुम्हाला एक चांगला दर त्या ठिकाणी मिळू शकतो। दिलेली माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा। तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।
भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अंदाजासह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.